स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. भाऊबीज जवळ आली आहे, तर भाऊबीजेच्या माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. भाऊबीज म्हणजे काय? भावा बहिणींचं नातं. मग ते भलं मानलेलं असू देत, सख्खं असू देत किंवा चुलत असू देत, सगळ्याच भावा बहिणींचा हा सण आहे. आता प्रत्येकाच्याच नशिबी भाऊ असतो असे नाही, पण त्यांनी काही वाईट वाटून घ्यायचं नाही. मग त्यांनी कोणाला भाऊ मानायचं? तर आपले श्री स्वामी समर्थ आहेत ना, त्यांना तुम्ही भाऊ मानू शकता. भाऊबीजेलाच यमद्वितीय असेही म्हटले जाते. यमाला आपली बहीण यमुना हिच्यासाठी जराही वेळ मिळत नसे. त्याला त्याच्या कामातून अजिबात म्हणजे त्याला इतकं काम असायचं की त्याला आपल्या बहिणीला भेटायला जायला अजिबात वेळ मिळत नसे. पण एक दिवस यमुना ही रागावून बसली की आज जर तू आला नाहीस तर इथून पुढे तू माझा भाऊ नाही, मी तुझी बहीण नाही, अशी यमापुढे अट घातल्यानंतर यम स्वतः यमुनेकडे यमदेव हे स्वतः यमुनेकडे आले व त्यांनी त्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला. यमुनेने यमाला ओवाळलं व त्याला गोडधोड करून जेवू घातलं. त्या दिवशीपासून त्यानं यमदेवांना हे आवाहन केलं की पृथ्वी लोकावरच्या प्रत्येकांसाठी या दिवशी जे कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या भावाला अकाल मृत्यू येणार नाही. त्याचप्रमाणे बहिणीच्या घरातील अन्न भाऊ या दिवशी म्हणजे जो भाऊ खाईल त्यावर कुठलेही संकट येणार नाही. म्हणून प्रत्येक बहिणीनं प्रेमानं आपल्या भावाला खाऊ घाला. रुसवे फुगवे हे फक्त तात्पुरते असतात. टिकतात ती फक्त नाती. सोबत आपण काय घेऊन जातो ती फक्त नाती, त्यातल्या आठवणी. तर नंतर रडण्यापेक्षा तो जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपल्या नात्याची किंमत करा, हे सत्य आहे. तर भाऊबीजेच्या दिवशी बहिणींनी काय करायचं? तर तुमच्या घरी तुमचा भाऊ येणार असेल तर आधीच उंबऱ्यावर तांदूळ ठेवायचे आहेत व ते ओलांडून त्याला आत यायला लावा. हा एक छान उपाय आहे. ते ओलांडून म्हणजे त्याच्यावरून पाय देऊन यायचं नाही, तर त्याला ओलांडायला ते सांगायचं आहे. व म्हणजे भाऊ यायच्या अगोदर काय करायचं, आपल्याला थोड्याशा अक्षदा ह्या उंबऱ्याच्या मधोमध ठेवायच्या आहेत व भावाला सांगायचं की तू हे ओलांडून आतमध्ये ये. नंतर त्याला आत घेताना ओवाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं औक्षण करायचं मग त्याला आत घ्यायचं. त्या अक्षदा आहेत त्या भावाला एखाद्या पुडीमध्ये भांडून द्यायच्या आहेत. त्याला कायमस्वरूपी त्याच्याजवळ ठेवायला सांगायचं आहे. भावाचं हे कायमस्वरूपी या गोष्टीने भावाचं हे कायमस्वरूपी रक्षण होणार आहे. हा एक उंबऱ्यावर करण्याचा उपाय आहे. तर यमद्वितीया देखील भाऊबीजेच्या दिवशीही असते. म्हणून चौमुखी दिवा हा देखील आपल्याला आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला लावायचा आहे, दक्षिण दिशेला लावायचा आहे. दक्षिण दिशा आपल्या दाराच्या कुठल्या साईडला असेल तिथे शोधा व त्या दिशेला हा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे. 4 तोंड असलेला जो दिवा असतो कणकेचा बनवायचा आहे. चारही दिशेला त्या दिव्यांच्या चोची आल्या पाहिजेत व त्यात वेगवेगळ्या 4 वाती घालाव्यात. यामुळे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे सुद्धा तुमच्या भावाला अकाल मृत्यू येणार नाही किंवा बहिणीच्या घरातल्यांना सगळ्यांचे खूप छान रक्षण होईल. हा एक खूप छान उपाय आहे. नंतर भावाचे तोंड जेव्हा तुम्ही भावाला ओवाळणार असाल तेव्हा भावाचे तोंड हे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला हे असायला हवे. इतर दिशांना करू नका. उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून बसल्यावर भावाला शुभ फळ मिळते. उत्तर त्यांची प्रगती होत जाते. काही ठिकाणी यमद्वितीयेला पेनांची पूजा देखील केली जाते. वर्षभरासाठी पेन तुम्ही अगोदर आणू शकता व मग नंतर तुम्हाला पेन आणायची आवश्यकता नाही. त्याची पूजा करायची व चित्रगुप्त देवाचे स्मरण मनातल्या मनात करावे. हे पण वर्षभर पेन तुम्ही वापरू शकता. हे पण कुठल्याही कामासाठी जर तुम्ही वापरले, जे पूजा केलेले पेन जर कुठल्याही कामासाठी वापरले तर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर यश मिळेल. भावाने बहिणीला व बहिणीने भावाला काळ्या रंगाचा पेन गिफ्ट देणे हे सुद्धा खूप चांगले महत्त्वाचे आहे. बहिणीने भावाला कलावे देखील बांधायचे आहे. रक्षासूत्र कुलदेवीच्या पायापाशी ठेवायचे व रक्षासूत्र म्हणजेच जो कलावा म्हणजे लाल पिवळा जो धागा असतो तो कुलदेवीच्या आपल्याकडे फोटो असतो तिच्या पायाशी ठेवा व दोघांनी एकमेकांना बांधून घ्यायचं आहे. थोड्याशा म्हणजे जेव्हा भावाला तुम्ही ओवाळणार असाल तेव्हा थोड्याशा अष्टगंधामध्ये गंगाजल घाला व त्याचा टिळा किंवा तिलक आपल्या भावाच्या कपाळी लावा. हे खूप शुभ आहे. कुंकू लावण्यापेक्षा हा टिळा लावा. भावा बहिणींमध्ये खूप भांडणे असतील तर तुम्ही एकमेकांचं तोंडही बघत नसाल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता. जर तुम्ही एकाच घरात राहत असाल किंवा नसालही तर घरातील कोणत्याही व्यक्तीकडून भावा बहिणीच्या डोक्यावरून समजा भाऊ नसेल तर दोघांच्याही फोटोवरून राई म्हणजे मोहरी, लवंग व उडीद
उडीद हे कुठले घ्यायचे? काळे उडीद. हे तिन्ही एकत्र करून ओवाळायला सांगायचे आणि दोघांच्या फोटोवरून किंवा शक्य असेल तर दोघांवरून ओवाळायला सांगा व कापूर लावून त्याचा टिळा कापूर लावून तो जाळा. कापूर लावून तो जाळायचा आहे. पण ती राख जी आहे ती आपल्याला पायाखाली येऊ द्यायची नाही. ती घराच्या बाहेर टाकून द्यायची किंवा पाण्यामध्ये सोडून द्यायची. एकमेकांसाठी म्हणजे ह्या गोष्टींनी काय होणार आहे, एकमेकांमधला जो दुरावा आहे तो दूर होण्यास मदत होणार आहे. त्याच्यानंतर यमदेवांना प्रार्थना करायला विसरायची नाही की माझ्या भावाचे, माझ्या पतीचे, माझ्या कुटुंबातील सगळ्यांचं रक्षण होऊ दे. हे छोटे छोटे उपाय नक्की करा व आपली भाऊबीज ही आनंदाने साजरी करा. नमस्कार.